नमस्कार. संघ आणि भारतीय जनता पार्टीने हिंदू धर्माला आणि देवांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या दावणीला बांधलं नसतं, त्यांचं विकृतीकरण विपर्यास केला नसता आणि खरंच रामराज्य स्थापित करण्याची त्यांची प्रामाणिक भूमिका असली असती तर खरोखरच आज राम मंदिर निर्माणाच्या वेळी या देशातील केवळ अंधभक्त किंवा अंधश्रद्धच नव्हे तर संपूर्ण सारी जनताच मनापासून आनंदली असती. कारण प्रभू रामावरती या देशातील बहुसंख्य लोकांचं प्रेम आणि श्रद्धा आहे. त्यामुळे त्यासाठी आता मंदिर निर्माणाच्या वेळेला, उद्घाटनाच्या वेळेला देशभर पुन्हा एकदा कृत्रिमरित्या धार्मिक उन्माद निर्माण करण्याची वेळ संघ भारतीय जनता पार्टीवर आली नसती. मी जरी संघ आणि भाजपचा वैचारिक विरोधक असलो तरी त्यांची विचारधारा मानणारे आणि खऱ्या अर्थाने आतून सुसंस्कृत, केवळ बाहेरून सुसंस्कृत असल्याचा देखावा करणारे नव्हे, आतून सुसंस्कृत असणारे त्यांच्यातीलच काही लोक माझे मित्र आहेत. विचारधारा वेगळ्या असल्या तरी आमच्या भेटी होत असतात आणि वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा देखील होत असतात. मी स्वतःला संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या, संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या, संत गाडगेबाबांनी सांगितलेल्या धर्माचा अनुयायी मानतो. संघ किंवा भारतीय जनता पार्टी जो विकृत धर्म सांगतात तो मला अजिबात मान्य नाही, हे मी माझ्या या मित्रांना अनेकदा सांगितलेलं आहे आणि तरीसुद्धा आमची मैत्री आहे. तर सांगायचा मुद्दा हा की काही महिन्यांपूर्वी अशीच एकदा काही विषयांवरनं चर्चा सुरू असताना आमची एक पैज लागली आणि ती पैज मी हरल्याचं काल परवा त्यांच्याकडे स्पष्ट शब्दांमध्ये कबूल केलं. आता मला त्या मित्रांना त्या पैजेत कबूल केल्याप्रमाणे पार्टी द्यावी लागणार आहे. त्यांना पार्टी देण्यासाठी आता मला काही थोडाफार खर्च करावा लागेल याचं मला अजिबातच दुःख नाही. मला वाईट या गोष्टीचं वाटलं की ती पैज मी हरलो. काय होती आमची ती पैज? तर काही महिन्यांपूर्वी आम्ही बोलत असताना जेव्हा राम मंदिराच्या उद्घाटनाचा विषय निघाला तेव्हा ते दोन्ही मित्र म्हणाले की बघ आता पुन्हा वातावरण कसं हळूहळू सगळं भारून जाईल. अडवाणींच्या त्या पूर्वीच्या रथयात्रेसारखाच सगळीकडे प्रचंड धार्मिक माहोल तयार होईल. मला त्यावेळी त्यांचं ते म्हणणं पटलं नाही. मी त्यांना म्हटलो की आता पुन्हा तितकं तुम्हाला अनुकूल वातावरण देशभरात निर्माण होणं शक्य वाटत नाही. लोक आता शहाणे झालेत. त्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्रीरामाचा वापर तुम्ही तुमच्या संधिसाधू राजकारणासाठी करताय हे आता बहुसंख्य जनतेला कळून चुकलेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा लोक तुमच्या बहकाव्यात येतील असं वाटत नाही. देशहिताचं उठावदार असं काहीही न करता आल्याने 2024च्या लोकसभा निवडणुकींच्या आधी नरेंद्र मोदी राम मंदिराचं उद्घाटन करून मतं मागणार आणि त्यानेसुद्धा मतांची अपेक्षित पूर्तता होत नसेल असं लक्षात जर आलं तर POK म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरवरती हल्ला करून बालाकोटसारखी काहीतरी कृती घडवणार हा अंदाज अनेक राजकीय अभ्यासकांनी याआधीच वर्तवून ठेवला आहे. मोदींचे हे प्लॅन आधीच उघड झालेले असल्याने ते फारसे प्रभावी ठरणार नाहीत आणि आता लोक त्यात मोठ्या प्रमाणात फसणार देखील नाहीत. हे मी अगदी तावातावाने त्यांच्यासमोर सगळं माझं म्हणणं मांडलं तर ते केवळ हसले आणि म्हटले की ठीक आहे, पैज लाव. वातावरण तयार नाही झालं आणि आम्ही हारलो तर तुला पार्टी देऊ आणि वातावरण आमच्या बाजूने तयार झालं तर हार मानून तू आम्हाला पार्टी द्यायची. मी त्यावेळी ते मान्य केलं. परंतु आता त्या आमच्या चर्चेच्या काही महिन्यांनंतर आणि राम मंदिराच्या उद्घाटनाला अगदी थोडा वेळ आता शिल्लक राहिलेला असताना अवतीभोवती आणि सर्वत्रच पाहतोय तर खरंच सगळीकडे धार्मिक उन्माद निर्माण झाल्याचं मोठ्या प्रमाणात दिसतंय. त्या अक्षता काय, पत्रिका काय, मिरवणुका काय, DJ काय, भाषणबाजी काय आणि आणखी बरंच काही. शंकराचार्यांनी वगैरे काही मंदिर अपूर्ण असल्याचा किंवा हा काळ अशुभ असल्याचा वगैरे मुद्दा काढला तर लोक त्यांनासुद्धा शिव्या द्यायला लागले. इतक्या उन्मादात आहेत म्हणजे पहा. अडवाणींच्या त्या पूर्वीच्या कुप्रसिद्ध रथयात्रेनंतर वातावरण गरम ठेवण्यासाठी, तप्त ठेवण्यासाठी संघ आणि भाजपने, विश्व हिंदू परिषदेने वगैरे प्रत्येक गावागावातून राम मंदिरासाठी एक एक वीट मागवली होती पूजा वगैरे करून. हे फंडे या लोकांचे एकदम भारे असतात. देशाच्या हजारो गावांमधून लक्षावधी विटा त्यावेळी लोकांनी अतिशय श्रद्धेने पूजा अर्चा करून अयोध्येला धाडल्या. त्यातील ज्या चांदी किंवा सोन्याच्या वरखाने मढवलेल्या विटा होत्या श्रीमंत गावातून आलेल्या त्या राम मंदिर न्यासाच्या तिजोरीमध्ये गेल्या. बाकीच्या ज्या साध्या विटा होत्या त्या धूळ खात पडल्या.
कारण मंदिर निर्माणामध्ये त्या विटांचा कुठे वापरच नाही आहे. त्यासाठी वेगळे दगड आणि वेगळं साहित्य जे वेगवेगळ्या ठिकाणाहून मागवलेलं आहे ते वापरलं जातं आहे. पण संघ आणि भाजपचं राजकारण तर त्या विटांनी साध्य झालं. तसंच आता या अक्षतांचं. या देशातील सर्वसामान्य श्रद्धाळू मनाच्या लोकांच्या मानसिकतेचा संघ भाजपने पुरेपूर अभ्यास केलेला आहे. लोकांच्या देवभोळ्या मानसिकतेला कसं खतपाणी घालायचं आणि आपल्याला हवं त्यावेळेला तेव्हा त्यात कसा धार्मिक उन्माद निर्माण करायचा याच्यामध्ये संघ आणि भारतीय जनता पार्टीचा आणि त्यातही विशेषतः मोदी आणि अमित शहांचा आता हातखंडा झालेला आहे. अगदी हुकमी पद्धतीने ते या देशातील बहुसंख्य जनतेला धार्मिक उन्मादामध्ये हवं तेव्हा बुडवून आपल्याला हवं ते प्राप्त करून घेतात. ते जरा कुठे कमी पडेल हे धार्मिक बाब असं वाटलं तर दिखाऊ राष्ट्रवाद पुढे आणतात. लोक कसे यांच्या या सगळ्या फंड्यांना फसतात हा खरंच संशोधनाचा विषय आहे. भले आता अडगळीत फेकले गेलेले असले तरी राम मंदिराचं हे सगळं आंदोलन ज्यांनी आक्रमकपणे सुरू केलं ते लालकृष्ण अडवाणी मागे एका मुलाखतीमध्ये स्पष्टपणे म्हणाले होते की राम जन्मभूमी मोहीम आमची ही राजकीयच होती. तिचं उद्दिष्ट धार्मिक किंवा आध्यात्मिक अजिबातच नव्हतं. भारतीय लोकांची मनं जिंकण्यासाठी राम हे केवळ एक साधन, एक उपकरण होतं. लालकृष्ण अडवाणींकडे सत्य मान्य करण्याचा किमान हा प्रामाणिकपणा तरी होता. आत्ताच्या नेतृत्वाकडे तो सुद्धा अजिबातच नाही. संघ भारतीय जनता पार्टीने जनतेसमोर मांडलेला धर्म आणि दिखाऊ राष्ट्रवाद याने गेल्या 10 वर्षामध्ये देशाचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्याची कोणतीही पर्वा त्यांच्या अंधभक्तांना तर असण्याचं काही कारण नाहीच, परंतु असंख्य डोळस लोकसुद्धा त्यांच्या या संधी साधू आणि स्वार्थी राजकीय धार्मिकतेला भुलतात आणि त्यांच्यासोबतच उन्मादामध्ये सहभागी होतात तेव्हा प्रचंड खेद वाटतो. 2014 साली 10 वर्षांपूर्वी देशाच्या डोक्यावरती जितकं कर्ज होतं त्यात गेल्या 10 वर्षांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. रोज नवनवीन आणि तर्कशून्य बाबींच्या अंमलबजावणीमुळे, नियोजन शून्यतेमुळे, ढिसाळपणामुळे देश कर्जाच्या गर्तेमध्ये खोलवर बुडत चालला आहे. त्याचं कोणालाच काही वाटेन असं झालं आहे. रिझर्व्ह बँकेची राखीव गंगाजळी जी देशावरती प्रचंड मोठं आणि अगदी कठीण असा काही प्रसंग ओढवला, अडचण निर्माण झाली तर आणि तरच वापरायची असते, तो गंगाजळीतील अब्जावधींचा राखीव फंड मोदी सरकारने मागील काही वर्षांमध्ये वापरून टाकला आहे. त्याचंही कोणाला काही वाटत नाही. देशातील तब्बल 80 कोटी जनतेला त्यांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, त्यांना कर्मवादी बनवण्याऐवजी मोफत अन्नधान्य पुरवून त्यांना पंगू करून आश्रित करण्यात येतं आहे त्याचंही कोणाला काही वाटत नाही. देशातील कमाल संपत्ती अवघ्या 3% लोकांकडे एकवटली जाती आहे, एकवटली गेली आहे ऑलरेडी आणि बहुसंख्य जनता गरिबीकडे चालली आहे याचंही कुणाला काही वाटत नाही आहे. निर्यात बंदी करून शेतीमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांच्या ताटातील त्यांच्या मेहनतीचं आणि हक्काचं लक्षावधी रुपये मोलाचं काढून घ्यायचं आणि त्यातूनच मग दुसऱ्या बाजूने वर्षाला 6,000ची खिरापत त्यांना मदत करून परत त्यातही मिरवून घ्यायचं या वृत्तीचंही कोणाला काही वाटत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत त्याचंही कोणाला काही वाटत नाही. आणि काश्मीरमधील अतिरेक्यांचे, दहशतवाद्यांचे हल्ले थांबत नाही आहेत. दर आठवड्याला 15 दिवसांनी तिथे आपले 2-4 जवान दहशतवाद्यांबरोबर लढताना शहीद होत आहेत त्याचंही कोणाला काही वाटत नाही. गेल्या 10 वर्षांमध्ये अगदी एकाही विस्थापित काश्मीरी पंडिताला पुन्हा काश्मीर खोऱ्यात पुनर्स्थापित करण्यात मोदी किंवा अमित शहांना किंचितही यश आलेलं नाही त्याचंही कुणाला काही वाटत नाही आहे. राम मंदिराचा निकाल दिला गेला तेव्हा असं स्पष्टपणे सगळ्यांच्या सहमतीने ठरलं होतं की यापुढे आता सर्व प्राचीन धार्मिक जी ठिकाणं आहेत ती देश स्वतंत्र होताना म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी ज्या स्थितीत होतील तशीच आता यापुढे राखण्यात यावीत. यापुढे देशात कोणत्याही धार्मिक स्थळावरून कोणीही वाद उकरून काढू नये असं ठरलं होतं. परंतु तरीही काशी आणि मथुरेचा मुद्दा आक्रमकपणे पुन्हा उकरून काढला जातोय त्याचं कुणाला काही वाटत नाही. देशाचं थोडा वेळ बाजूला ठेवा, आपल्या महाराष्ट्राचं पहा. एकेकाळी उद्योगधंद्यांमध्ये देशामध्ये अग्रेसर असणारा आपला महाराष्ट्र मागील 2-3 वर्षांमध्ये रसातळाकडे चाललं आहे ते तरी पहा. आपले सन्माननीय मुख्यमंत्री सध्या परदेशात तिकडे दावोसला आहेत. तिकडून हजारो लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाल्याच्या रोज घोषणा करत आहेत. पण गेल्या वर्षी तिथेच
म्हणजे त्याच दाओसला जाऊन अशाच प्रकारे त्यांनी केलेल्या करोडो रुपये गुंतवणुकींच्या घोषणांपैकी एका तरी प्रकल्पाची, एका तरी कारखान्याची एक वीट तरी महाराष्ट्रात कुठे रचली गेली आहे का? दाखवा कोणीही. गेल्या 2 वर्षामध्ये प्रचंड पिछाड झाली आहे महाराष्ट्राची या घाणेरड्या फोडाफोडीच्या आणि पाडापाडीच्या राजकारणात. गुजरात, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या सगळ्या राज्यांपेक्षा आपण मागे पडलो आहे नवीन गुंतवणूक आणण्यात. हे वास्तव लक्षात घ्या. इथे येणारं तर गुजरातला सगळं चाललंच आहे. जे येऊ घातलेलं आहे ते गुजरातला जातं आहे, पण आधीपासून जे आहे ते सुद्धा गुजरात खेचून नेतं आहे. उद्योगधंदेच नाही तर मनोरंजन क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रही. क्रिकेटच्या त्या वर्ल्ड कपच्या अंतिम लढती पहिल्यांदा गुजरातला गेल्या मुंबई सोडून. आणि आता यंदाचा फिल्मफेअरचा अवॉर्ड तो जो बक्षीस समारंभ असतो मोठा तो सुद्धा तिकडे होतो गुजरातला. महाराष्ट्राच्या विद्यमान लाचार सत्ताधाऱ्यांमध्ये केंद्राला याबाबत एक शब्दानंसुद्धा विचारण्याची धमक नाही त्यांच्यात. राम मंदिर होते चांगली बाब आहे, पण राम राज्याचं काय? नुसतं मंदिर उभं राहिल्यानं ते अवतरणार आहे का? अक्षता वाटणाऱ्यांना या सगळ्या प्रश्नांशी काही देणं घेणं असण्याचं कारण नाही, परंतु त्या स्वीकारणाऱ्यांपैकी जे डोळस आणि सुजान आहेत ते तरी या सगळ्या वास्तवाचा विचार करणार आहेत की नाही? कसे काय हिप्नोटाईज होतात लोक कळत नाही. धर्मामुळे होतात, चित्रपटांमुळे होतात. त्या केरला स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्याने देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मान्य केलं की हो आम्ही चुकलो, आम्ही चित्रपटामध्ये चुकीची आकडेवारी सांगितली, आमच्याकडे त्याबाबत कोणताच वास्तव आधार नाही आहे, खराखुरा आधार नाही आहे, पुरावा नाही आहे. मग सर्वोच्च न्यायालयाने त्या चित्रपटाच्या निर्मात्यांना खडसावलं आणि हा चित्रपट काल्पनिक आहे, वास्तवाचा या चित्रपटाच्या कथेला काहीही आधार नाही असं डिस्क्लेमर चित्रपटाच्या सुरुवातीला टाकायला लावलं. तरीसुद्धा लोकांना तो केरला स्टोरी नावाचा चित्रपट पूर्ण खरा वाटतो. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृह विभागाकडून लव जिहादच्या देशभरातील घटनांबाबत माहिती मागवली असता अशा प्रकारच्या एकाही घटनेची आमच्याकडे नोंद नाही असं अमित शहा यांच्या गृह विभागाने लेखी स्वरूपामध्ये कळवलं. तरीसुद्धा लव जिहादवरून शंखनाद केला जातो आणि लोकांना ते खरं वाटतं. त्या काश्मीर फाईल्स नावाच्या चित्रपटामध्ये कसं अर्धसत्य दाखवण्यात आलं आणि अर्धसत्य दडवण्यात आलं त्यावर तर अभिव्यक्तीचा सुद्धा आपल्या एक पूर्ण एपिसोड मी मागे बनवलेला आहे. नसेल पाहिला तुम्ही तर पाहतो. कसे काय लोक फसतात या लोकांच्या काव्यांमध्ये आणि तेही वारंवार. खरंच मोठं कोड आहे. आता त्या गोध्रा हत्याकांडावरती एक पिक्चर येतोय. त्यात काय दाखवलं असेल मला अजून माहिती नाही, पण निवडणुकीच्या तोंडावर पिक्चर येतोय म्हणजे बहुधा तो मोदींच्या भूमिकेला पूरक असंच काहीतरी त्यात असणार अशी दाट शक्यता आहे. खरं तर जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सन्माननीय सत्यपाल मलिक जे मूळ भारतीय जनता पार्टीचे संघाचे आहेत, त्यांच्याप्रमाणेच मूळ भाजपचेच असलेले गुजरातचे एक नेते आणि माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला यांनी त्या गोध्रा हत्याकांडाबाबत स्पष्टपणे काही गोष्टी मागे सांगितल्या होत्या. म्हणजे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जसं पुलवामाबाबत काही खुलासे केले की आपण गृह विभागाला अनेकदा सांगत होतो की लष्कराचा इतका मोठा ताफा रस्ता मार्गे पाठवणं धोकादायक आहे, सैन्यासाठी विमानाची व्यवस्था करा, पण गृह विभागाने माझं ऐकलं नाही आणि पुलवामामध्ये आपल्या जवानांचा बळी गेला. त्यानंतर यात सत्यपाल मलिक यांना अमित शहा यांनी तोंड बंद ठेवण्यास सांगितलं. त्यांनीच हे सांगितलं. आणि ते पुलवामा प्रकरण घडत असताना जे आपले सन्माननीय पंतप्रधान आदरणीय मोदीजी त्या जिम कार्बेट नॅशनल पार्कमध्ये त्या डिस्कवरी चॅनलसाठी त्या बेअर ग्रिल्स सोबत शूटिंग करत बसले होते, त्यांनीच नंतर पुलवामातील शहीद जवानांच्या नावावर इथे आपल्या महाराष्ट्रामधल्याच एका प्रचारसभेमध्ये कशी मतं मागितली ते सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. सत्यपाल मलिक यांचं सगळं म्हणणं तर अगदी आत्ताच आहे, काही महिन्यांपूर्वीचं ताजंच आहे. ते तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल, त्यामुळे ते इथे दाखवत नाही. परंतु शंकरसिंग वाघेला गोध्रा हत्याकांडाबाबत काय म्हणाले होते ते पहा. इट इज ऑन रिकॉर्ड और डंके की चोट पर मैं कहता हूं कि गोधरा का डब्बा जलवाया नहीं गया होता और मुसलमानों को मारे नहीं, काटे गए बच्चियों को, प्रेग्नेंट बहनों को, बूढ़ों को बिल्कुल राक्षस लोग बनाए गए. यही लोग थे, कल पड़ोसी थे. एक कार सेवकों को आने का जो समय था वो कार सेवकों को ही मालूम होता है, या आरएसएस के लोग जो अंदरूनी बात जानते हैं इसको ही मालूम होता है कि आने वाले हैं वो है. तो मुसलमानों को कैसे मालूम पड़ा कि डब्बे में लोग बैठे? और ये डब्बा बाहर से नहीं जलाया, अंदर से जलाया गया है.
विथ कॉन्स्पिरसी, पूरी जानबूझकर कि ये हिंदुओं को जलाओ, हिंदुओं को जलाने के बाद फिर गुजरात में हिंदू मुसलमानों को जलाएंगे। बरं, वाघेला हे गुजरातचे नेते आहेत म्हणून आपण बाजूला ठेवू किंवा मोदींचे विरोधक आहेत म्हणून बाजूला ठेवू आता, परंतु इथे आपले सन्माननीय राज ठाकरे साहेब काय म्हणाले होते पुलवामाबाबत आठवतंय ना? ऐका. किती खोटं बोलायचं याला काही मर्यादा? अख्ख्या देशाशी खोटं बोलतायत का? खोटं बोलतायत कारण ह्यांना निवडणूक जिंकायची आहे. 2015ची गोष्ट, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक होती आणि पत्रकार परिषदेला मी तिकडे गेलो असताना मी तिकडे असं म्हटलं होतं की 2019च्या अगोदर हे सरकार, नरेंद्र मोदी आणि हे सरकार युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील. बोललो होतो, आठवतंय तुम्हाला? व्हिडिओ पाहिलाय? मी ज्योतिषी नाही. हे इतके प्रेडिक्टेबल आहेत की ह्यांना हे काय काय करू शकतात, हे काय काय घडवू शकतात. राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिका बदलत राहतात, ती गोष्ट आपण बाजूला ठेवूयात, परंतु राज्य आणि देशापुढील संकटांची त्यांना अचूक चाहूल लागते याचं प्रत्यंतर अनेकदा आलेलं आहे त्यांच्या अनेक वक्तव्यांमधून, आणि मोदींनाही त्यांनी अगदी पुरेपूर ओळखलेलं आहे. असो, या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे आपल्या सगळ्यांच्या समोर असतात, तरीसुद्धा आपण बहुसंख्य लोक हुरळून जातो, अनेकदा डोळ्यांवरती आपल्या धर्माची आणि दिखाऊ राष्ट्रवादाची झापड ओढून घेतो, किंवा या अशा सध्या जे चाललेलं आहे आपल्या अवतीभोवती तशा उन्मादामध्ये सहभागी होतो. तेव्हा ती आपली कृती खरोखरच राष्ट्रहिताची असते काय? पहा, विचार तर करा. चॅनल आपला अवश्य सबस्क्राईब करा अशी विनंती करून आजच्या भागात इथेच थांबतोय. राम राम.